रामकृष्ण नामे हेतुनी साजरी हृदय मंदिरे स्मरा करे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन थोडा वेगी 2 चरणापर्यंत येऊन पोचत झालो. एक चरण शिल्लक आहे. एका चरणाचा विचार करायचा आणि शेवीला पूर्ण विराम द्यायचा आहे. ज्ञानोपराय वर्णन करतायत की जेणेकरून त्या जे माळा आहेत या माळेचा जर जप केला ना तर निश्चित प्रकारे हृदय मंदिर कुपीमध्ये ठेवले ना जन्म मरण टाळता येतं महाराज. ज्ञानदेवा द्यावी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा द्यावी रामकृष्ण हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया हे रया रया. झाली आपली फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. एक रोग होऊन फक्त 5 मिनिटं आपण कीर्तन श्रवण करायचे. रणदेवे परिवारांची कन्या वैकुंठवासी सुजेता नामदेव रणदेवे या लेकराला जाऊन बरोबर 4 वर्ष झालेले आहेत महाराज. मी नेहमी संगत आलो, संगत आहे आणि संगत राहणार आहे. मनुष्य जीवन असतानाच नशिबर आहे, पण मध्यंतरी आल्यानंतर माया ही चिकटली झाली. या लेकराला बघता बघता 4 वर्ष झाली. अजूनही रणदिवे परिवारांच्या डोळ्यातले अश्रू थांबलेले नाही. भयानक आहे महाराज. लाडाचं लेकरू वाढवत असताना काळाला जर चढत त्या लेकरावरची गाठली तर भयानक आहे. ज्याला चढतोय त्याला कळत असतोय. आज याच रणदेवे परिवारांच्या घराण्यामध्ये वाढत असणारा भाऊ वैभव, या वैभवला 2 वेळेला सुजेताची आठवण येणार आहे. एक म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येकाची बहीण येणार आहे आणि प्रत्येकाची बहीण भावाच्या हातामध्ये राखी बांधणार आहे. आणि रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशी वैभवला जी आठवण येणार आहे ती सुजेताची, अरे माझी कायमची राखी बंद झाली, माझ्या हातामध्ये कोण राखी बांधणार आहे, माझी बाणाची माझ्या बहिणीची राखी कायमची बंद झाली. सुजेताची असणारी हे 2 माय आणि वडील सुवर्णाबाई आणि नामदेवराव महाराज. पोटी लेकरू जन्माला आलेलं, हातातोंडाला आलेलं लेकरू आज काळानं हिसकून गेलं. त्यावेळेला असा एक प्रकारचं दुःख आहे की नातं जवळच आहे. ऐका, माईची आणि लेकराची ताटातूड जर झाली ती पाहवत नाही महाराज. तुकोबराने त्याचं वर्णन केलेलं आहे. सुखलिया माय बाळ होरो होरो आहे बाळ होरो होरो आहे. मायला जर लेकरून दिसत नाही त्यावेळेला माय लेकराकडे पाहते. एक प्रांत नावाचा
क्रांत. आणि तो क्रांत नावाचा जो पक्षी आहे त्या बाळाला लेकराला जन्म देण्याकरता उष्ण वातावरण चालत नाही. नदीच्या काठी जातं आणि नदीच्या काठी जाऊन त्या लेकराला जन्म देतात. पण त्या क्रांत नावाच्या पक्षाला जे अन्न जे मिळत असते ते नदीच्या काठावरती नाही. त्याला जवळजवळ 500 किलोमीटर अन्न शोधायला जावं लागतं. क्रांत नावाचा पक्षी नदीच्या काठी आपल्या पिल्लाला जन्म देतोय आणि अन्न शोधण्याकरता 500 किलोमीटर जातोय. 500 किलोमीटरवरून परत येतोय कधी 8 दिवस येत नाही, महिना दिवसभर येत नाही, 6 महिना येत नाही. त्यामुळे त्या नदीच्या काठी असणारं त्या क्रांत नावाचा पक्ष्याचं ते पिल्ल आहे ते आपल्या आईचं स्तवन करत. आई जन्म दिलास तू, जन्म दिलास, पण मला उपजीविकेकरता करते काय? त्यावेळेला आईला हाक मारतोय पिल्लो 500 किलोमीटरवरून. आईला अंदाज येतो माझ्या बाळाला भूक लागली, माझ्या बाळाला भूक लागली, माझ्या बाळाला आता खाऊ दिला पाहिजे. आज घराण्यामध्ये रणधीर परिवारांच्या घराण्यामध्ये माय सुवर्णाबाई आणि काळाच्या पडद्याच्या पलीकडे दिलेलं हे लेकरू सुजेता. या लेकराला जर भूक लागली तर आईला इतर नाही करणार. भेटण्याकरता मागे विवळ झालेली असते. कधी जायला ती कधी जिल्ह्याला भेटेल. साई महाराज अर्थ हाक दिल्याबरोबर ते पक्षी तोंड पाना सोडत असते. ऐका हे पक्षी अर्थ पाना आपल्याला पलीकडे येत असते. तस गंमत आहे का? हे याच घराण्यात असणारी सुजाता कायम गेल्यानंतर ही माई सुवर्णाबाई आपल्या लेकीला पाण्याकरता जरी उभे राहिले, नामदेव आपल्या लेकीला पाण्याकरता उभे राहिले, वैभव आपल्या बहिणीला पाण्याकरता उभे राहिले, सुजेता नाही दिसणार महाराज. कायम सिंह सोडून गेलेले आहे. कारण हे पाना जरी पुढला पाहिला तरी पाना पाजू शकत नाही. कासवाचं तसंच आहे महाराज. तू कामाने पाये कासवीचे पिले माय. या कासवाला पाना नसतोय. अर्थ नजरेनं फक्त कासवाच्या बाईनं कासवाच्या पिल्लाकडे पाहावं आणि कासवाच्या पिल्लानं आपल्या माईकडे पाहावं. याच्यातून पाना मिळतो महाराज, पाना. आणि तसं या घराण्याचं झालंय रक्तिवे परिवारांचं. हा मग काय सांगावं महाराज? या रणदिवे परिवारांची कन्या सुजाता कायमची निघून गेल्यानंतर दुःख असाही प्रकारचं आहे. हे लेकीचं आणि कन्येचं जीवन आहे. चुकल्यानंतर बाळाची माईची अवस्था होते काय? चुकलिया माय बाळ हुरू हुरू पाहे कन्या
हे माझा जीव ऐका तुकोबराने गोल दृष्टांत दिलाय. आज ही सुजेता 4 वर्ष झाली गेली. आज 4 वर्षानंतर त्यावेळेला 10वीला होती. आज तीच सुजेता 4 वर्षानंतर 11, 12, 13 आणि 14वीला आले. म्हणजे 2 वर्षाने अजून या सुजेताचं लग्न झालं असतं महाराज. आणि हा प्रसंग ज्यावेळेला नामदेवराव आणि सुवर्णा माय आणि भाऊ वैभव या आपल्या मुलीकरता अक्षता टाकल्या त्या डोक्यावरती या सुजेताच्या. हा प्रसंग पुढचं चित्र जर गिरवलं तर डोळ्यातून ऑटोमॅटिक अश्रूच्या धारा येणार आहे. हे लाडाची एवढी मोठी केली आणि एवढ्या हाताला तोंडाला आलेला घास कायमचा मावळला. एकुलती एक असणारी कन्या आणि एकुलता एक असणारा हा वैभव भाव आहे. हे नातं किती जवळच आहे महाराज. पण त्या काळाला बघावलं आणि काळाला धार या सुजेतावरती घातली आणि कायमची गेली महाराज. या घराण्याला रंगीळ परिवारांना वनवासी केलं पण तिथं कोणाचं काय चालत नाही महाराज. माईची आणि लेकराची कटातूट केली म्हणून तुकोबराने प्रमाण दिलं. चुकली या माय बाळ हुरू हुरू पाये बाळ पाहते. पंढरपूरची यात्रा जवळ आली आता आणि सासूबाईनं सुनीला सांगितलं माझ्या छोट्याच्या लेकराला मुलीला नेऊ नको नातीला. पण त्यावेळेला आईने सांगितलं माझी मुलगी मी नेणार. पंढरपूरला मुलगी नेलेले. एकादशीचा दिवस आहे आणि प्रदक्षिणा मारत असताना अचानक गर्दी झाली आणि गर्दीमध्ये छोटीशी कन्या आईच्या काठाला आहे. गर्दीमध्ये मुलगी एकदम हुसकली गेली. आईपासून बाजूला मुलगी झाली आणि गर्दीमध्ये आई एका बाजूला आणि मुलगी एका बाजूला. आईनं विचार केला माझी लाडाची कुठे गेली असेल. माझ्यापासून हुसकवली गेली कोणी नेली असेल काय सांगावं महाराज. आई चंद्रभागेच्या तिथी पायरीवरती आलेले आणि हुमसून रडायला लागलेले. डोका पडलेला आहे रक्तबंबाळ झालेले केस विस्कटलेले. माझी मुलगी कुणी पाहिली का हो. माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली हो. सासूबाई म्हणत होत्या घेऊ नका हो पण नेलं आणलं. आता म्हणत पांढऱ्या पायाची रिकाम्या हाताने आली. माझी मुलगी नाक कुठं नेली काय सांगावं महाराज. त्याच वेळेला ही चुकीची 5 वर्षाची कन्या पोलिसांच्या हातामध्ये सापडली. पोलिसांनी स्टेजवरती उभी केलेली आणि त्या 5 वर्षाच्या मुलीला बिस्किटचा पुडा हातामध्ये दिलेला आहे. तुझी माय आली तर तुझ्या मायच्या स्वाधीन करतो. इकडं आई रडते महाराज. लेखी करता रडते आई. केस विस्कटले ते रक्त पण बाळ झालेली आई. त्याच वेळेला त्या पोलीस स्टेशनच्या समोर एक ग्रस्त निघालेला आहे आणि पोलीस आलावशन करत आहे. 5 वर्षाची मुलगी या मुलीच्या डाव्या पायामध्ये काळा गोळ बांधलेला आहे. मुलीच्या डाव्या गालावरती शिळ आहे आणि मुलगी पोलीस स्टेशनला सापडलेली आहे. ओळख फोटोवर मुलीला घेऊन जावं या ग्रस्तानं ऐकलं. चंद्रभागेकडे स्नान करण्याकरता निघाला तो ग्रस्त. चंद्रभागेच्या पायऱ्यावरती माय रडते. रडून रडून डोळे लाल झालेले केस विस्कटलेले भयानक अवस्था आहे. रक्तबंबाळ झालेली आणि त्या ग्रस्ताला ती आई पाहिजे. जवळ गेला माई का रडता बरं का रडता का रडता म्हणणारी आई तनपिशी उभी राहिली. अजून मला कोणी विचार नाही आणि तुम्ही का विचारता. माझं लेकरं छोटस सासूबाई म्हणत होत्या नेऊ नको तरी मी आणलेलं आहे. गर्दीमध्ये माझं 5 वर्षाचं लेकरू इसकटलं माझ्यातून. आता मी काय करू. माझं लेकरू मला माझी मुलगी भेटेल का माझी मुलगी भेटेल का. आणि त्या
त्यावेळेला त्या ग्रस्तानं सांगितलं ऐका, पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये 5 वर्षाचं लेकरू आहे, डाव्यामध्ये पायामध्ये गोप आणलेला आहे आणि उजव्या गालामध्ये काळा तिळ आहे. हे तुमचे होय दादा होय, मातीच करणे कुठल्या दिशेला सांगावर. पळत पळत पलीकडच्या बाजूला हे सांगितल्याबरोबर जन्मदाती बाई पळत आपल्या लेखी करता निघाले. पोलीस स्टेशनच्या समोर टेबलावरती 5 वर्षाची मुलगी, डाव्या पायामध्ये गोप आणि उजव्या गालावरती तीळ पाहिला आणि टेबलवरती 5 वर्षाची लेकरो बिस्किट खाते, बिस्किट पार्ले बिस्किट हातामध्ये. आणि जन्मदाती माय पळत आलेली पाहिल्या बरोबर आणि माईनं लेकरो पाहिल्या बरोबर माय पळत आली. लेकरू मायला पाहते तेवढ्याला कळवळा निर्माण होतो. माय पळत आलेले पोलीस स्टेशनच्या समोर लेकरू पार्ले बिस्किट खाते आणि लांबूनच लेकराला आई बघितली आणि आईला लेकरू बघितल्या बरोबर पार्ले बिस्किट त्या 5 वर्षाच्या कन्येनं पोलिसांच्या तोंडावर मारलं. खातो तुम्हाला काय, माझी माय मला भेटली, हे टेबलावरून वरी खाणे मारले आणि लेकरू पळत पळत गेलं. आईला घट्ट असे मिठी मारली. आई गो आई गो, या लेकराला आई भेटली. पण ऐका, आज रणदिवे परिवारांच्या मध्ये असणारी सुदेता आणि असणारी माई सुवर्णाबाई, असणारे नामदेवराय वडील आणि भाऊ वैभव, हे लेकरू पळत येणार नाही आणि आईच्या खुशीमध्ये आईच्या हृदयाला घट्ट मिठी मारणार नाही. हे कायमचं लेकरू गेलं आणि म्हणून ही वनवासी झाली. तिथं कोणाचं काय चालत नाही. म्हणून आता प्रत्येकाच्या हातामध्ये फुलं आलेले. आपण भगवान परमात्म्याला विनंती करायची, देवराज या रणदिवे परिवारांना दुःख आलंय. हे तारुण्य अवस्थेमध्ये आलेली मुलगी कायमची काळानं नेलेली, तर त्या कन्येला सूक्ष्म ध्यानाला शांती प्राप्त व्हावी आणि पुन्हा एकदा रणदिवे परिवारांच्या मध्ये सुदेताला मानवी देह मिळावा एवढी विनंती करायची. जगमादे जगमादी राहिला जगमादे विश्वरायु विश्वरायु जगामध्ये कीर्ती राहते. माणूस गेलेला असतं तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. 4 वर्ष झालं कन्येला सुदेताला जाऊन अजूनही कीर्ती राहिलेली आणि अशीच राहणार आहे. व्यक्ती गेलेली असते गेले दिगंबर विश्वरयभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये कीर्ती अजूनही सुदेताची आहे आणि त्याच्या सूक्ष्ममध्ये आला शांती प्राप्त व्हावी म्हणून सर्व अक्षरचं नातेवाईक पाहुणे मंडळी महाराज मंडळी आणि शिष्यवाले आपण उपलब्ध आहोत. प्रत्येकाच्या हातात फुलं आहे. पुण्याचा संचय सुदेताच्या नावानं देत आहे आणि त्याच्या सूक्ष्ममध्ये आला शांती प्राप्त व्हावे. रणदिवे परिवारांच्या मध्ये परत मनुष्य देह मिळावा एवढी विनंती करायची आणि आपण थांबायचं आहे. बैरवी आला ज्ञानदेव
सर्वांना विनंती आहे या जागेवरती उठून उभं राहायचे. थोडासा वेळ झाला, कीर्तन सुरुवात व्हायला वेळ झाला होता. 11 वाजता कीर्तन सुरू झालं म्हणून थोडासा उशीर झाला. 12 वाजून 5 मिनिटांनं पुष्पवृष्टी व्हावी, पण 12च्या आत कधी फुलं व्हायचीच नाही. 12:15 12:30 वाजले तरी चालताय. एक अंतकाळाचा अभंग म्हणायचा. अंतकाळाचा अभंग झाल्यानंतर ज्यावेळेला पुंडलिक वरदा होईल त्यावेळेला पुष्पवृष्टी करायची. सुजेताच्या मायबापांना विनंती, फोटोच्या समोर याचे सर्वच रणदिवे परिवार फोटोच्या समोर या. अंतकाळाचा अभंग झाल्यानंतर ज्यावेळेला पुंडलिक वरदा होईल त्यावेळेला पुष्पवृष्टी. आम्ही जातो तुम्ही कृपा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल जय जय. आरती लावायची. Hare